तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि आपलं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला नवीन व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज गावी पहिला पाऊस झाला आणि त्यात गाराचा पहिला पाऊस म्हटलं की आणखी खूप मजा असते. तसा सकाळपासून खूप गरम वाटत होतं. सगळीकडे गरमीमुळे माणसं बेचैन होती, पण वाटलं नव्हतं की पाऊस पडेल आणि वातावरण थंड करून जाईल. असो, सगळीकडे आज आता उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हा पाऊस नक्कीच आपल्याला थंडगार करून गेला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. गावचा पाऊस एक वेगळीच गोष्ट आहे. तेथील आनंद शहरासारखे लोक पावसामुळे वैतागलेले तुम्हाला दिसतील, कारण पावसामुळे सगळीकडे चिकचिक, गाड्या शक्यतो बंद होतात, शहरात गटारे तुंबण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. पण तसं गावात होत नाही. गावात लोक पहिल्या पावसाची, खास करून गाराच्या पावसाचं स्वागत मोठ्या प्रमाणात करतात. गावात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला जातो. आणखी त्यात गाराचा पाऊस असला की त्यात भिजायची वेगळीच मजा असते. पहिल्या पावसात भिजलं पाहिजे असं आपल्या जुन्या लोकांचं वैयक्तिक मत आहे. कारण जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे की गाराच्या पहिल्या पावसात भिजल्यामुळे त्वचेचे सर्व आजार बरे होतात. फोड्या फुंच्या असतील, घामोळा असेल आणि बाकी काही असतील जे त्वचेचे आजार, ते पहिल्या पावसात गारात भिजल्यामुळे ते सर्व आजार बरेचसे होतात असं पहिली लोक म्हणतात. त्यामुळे गावाकडे पाऊस पडायला लागला की लोक पावसात भिजताना तुम्हाला नक्कीच दिसतात. आणि हा गाराच्या पावसात भिजायचा अनुभव पाहण्यासाठी तुम्हाला गावात असणे आवश्यक आहे. हा अनुभव अनुभवायला गावीच यावे लागेल. गाराच्या पावसामुळे वातावरण एकदम थंड होते. तशा गारा पडतात तशी गावात लहान मुले, मोठी माणसे, महिला वर्ग गारा गोळा करण्यासाठी एकच गर्दी करतात. घरातील मिळेल ती भांडी घेऊन महिला वर्ग, लहान मुले, आबाल, मोठी माणसे भांडी भरून गारा गोळा करतात. गारा खाण्याची मजा येते ना, ती शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. गारा तोंडात टाकल्यानंतर जो थंडगार फील येतो ना, नक्कीच त्यासाठी लहानपणात जावे लागेल, कारण आत्ता ती मजा राहिलेली नाही. मजा राहण्यापेक्षा आपणच आपल्याला स्वतःला निगेटिव्ह करून घेतलेला आहे, नकारात्मक करून घेतलेला आहे. कारण पहिलं काही नसताना जो आपण आनंद घेत होतो ना, त्यामुळं तो आनंद आपल्याला भेटत होता. आज आपण स्वतःलाच मनाला मारून प्रत्येक गोष्टीत आपण अनादर करून स्वतःचंच आपण नुकसान करून घेतलेलं, असं इथं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आपण लहान असताना तेव्हा या पावसात मनसोक्त भिजायचो, डान्स करायचो, पाळायचो, खेळायचो, चिंब भिजायचो. ते दिवस पण सुंदर होते. त्या काळी ना मोबाईल होता, ना इंटरनेट होतं, ना कुठलं साधन होतं, पण करमणूक फुल असायची. सगळ्या गाववर फिरायचो, भेटेल त्यात आनंद लुटायचो, एकमेकांना गाराने मारायचो, भांडायचो, खेळायचो. आंबे, फणस, करवंदे, जांभूळ भेटेल त्याची पार्टी असायची. पैसा नसायचा पण आनंद असायचा. आज पाटणला पावसामुळे वातावरण तुम्ही पाहू शकता. वातावरण कसं एकदम छान झालं आहे. रस्त्याच्या कामामुळे आज वाहनांची गर्दी पाहायला भेटणार आहे. तरी पण आमच्या गावच्या सुंदरतेत कमी भेटणार नाही. असं आमचं स्वच्छ सुंदर असं गाव पावसामुळे त्याच्या सुंदरतेत आणखी भर पडलेली दिसेल.
असं आमचं सुंदर पाटण नक्कीच कायमला टॉपला असणार. नैसर्गिक सुंदरता येथील अनेक प्रसिद्ध धबधबे, कोयना नदी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना धरण ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. सध्या महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे नामांतर केलेले आहे. असे आमचे धरण पावसात खूप आकर्षण असते. सांगली कोल्हापूरची लोक खास करून भित्यात, आणि पाऊस एवढा जोरात असतो पाटणला की त्या पावसामुळे धरण फुल्ल भरते. आणि गेट जेव्हा उघडायची वेळ होती तर ते सगळे पाणी सांगलीला जाऊन तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण आता त्यावर सरकारने तोडगा काढलेला आहे आणि नक्कीच त्यातून लोकांना फायदा कसा येईल. अलमट्टी कर्नाटकवाली पहिली पाणी अडवायचीत, पण आता त्यापूर्वी तोडगा निघालेला आहे. असे आमचं सुंदर धरण पावसात तुम्ही असाल तर पाऊस झाल्यानंतर त्यातून येणारा सुगंध तुम्ही अनुभवला असणार. लहानपणीची ती एक गोड आठवण आहे. हजारो परफ्यूम, सेंट आणि अत्तर मिळून पण त्याचा सामना करू शकत नाही. असं वाटतं यावेळी मातीची चव चाखावी. असा एक सुंदर क्षण शहरात राहणारा प्रत्येक गावकरी आठवत असतो. असं वाटतं किती माती खावी आणि किती न खावी. एवढा मस्त सुगंध आणि खुशबू त्यातनं येत असते. या गाराच्या पावसानंतर आंबा, फणस, रानमेवे पिकायला सुरुवात होते. शक्यतो गारामुळे आंब्याचा मार लागून नुकसान होते, पण हा निसर्गाचा नियम आहे जो एकमेकावर अवलंबून असतो. असा हा पाऊस अनुभवायला मित्रांनो गावीच यावे लागतंय. तुम्ही किती पण शहरात राहावा, आपल्या गावची किंवा जन्मभूमीची ओढ वेगळीच असते. असा हा पाऊस अनेक आठवणी तयार करत असतो. पावसाचे ते शहारे, तो थंडगारपणा नक्कीच अनुभवा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. मी प्रत्येक व्हिडिओमधून ते सांगतो. या जन्मावर, या जगण्यावर प्रेम करा. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा घेता येईल त्यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्ही किती पण कमवत असाल, लाखो, हजारो, करोडो रुपये कमवत असाल, पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद व्यक्त करत नसाल तर तुमचे आयुष्य निरर्थक आहे. त्या आयुष्यात काडी मात्र चव राहणार नाही. आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकला की नक्कीच तुमचा आनंद जगणं सुंदर होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता पाटणमध्ये पावसाची ही सुंदर अशी चित्रे तुम्हाला पाहायला भेटतील. निसर्गाने सजलेलं आपलं आणि झाडाझुडपीने वेढलेलं आपलं गाव. मित्रांनो, व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.